नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय भूगोल, प्रकरण 3 बाह्य प्रक्रिया भाग 1. आपण मागील प्रकरणामध्ये अंतर्गत हालचालींमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी भूरूपे ही प्राथमिक व द्वितीय भूरूपे म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ खंड, पर्वत, पठार, मैदान ही भूरूपे प्राथमिक व द्वितीय भूरूपे म्हणून ओळखली जातात. ती कशी तयार होतात हे पाहिले आहे. आज आपण बाह्य प्रक्रियेमधून विदारण म्हणजेच खडकांचे फुटणे, तुटणे, बारीक कणात रूपांतर होणे याला विदारण असे म्हणतात. त्यानंतर खनन, वहन, संचयन या ज्या बाह्य प्रक्रिया आहेत यामुळे प्राथमिक व द्वितीय भूरूपात म्हणजेच खंड, पर्वत, पठार किंवा मैदान या भूरूपांमध्ये बदल होऊन त्यापासून तृतीय स्वरूपाची भूरूपे कशी तयार होतात, उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या, त्रिभुज प्रदेश किंवा यू आकाराची दरी, ही भूरूपे कशी तयार होतात हे पाहणार आहोत. त्याआधी आपल्याला ग्लोबी विचारते सांगा पाहू. ग्लोबीने आपल्याला काही चित्र दाखवलेली आहेत आणि त्या चित्रांतील खडकांचे आपल्याला निरीक्षण करायचं आहे. चित्रातील खडक फुटलेले, तडा गेलेले, छिद्र पडलेले असे दिसतात. एका चित्रातलं शिल्प विद्रूप झालेलं दिसत आहे. यांची अशी अवस्था का झाली असावी याबद्दल विचार करून आपल्याला सुचतील ती कारणे थोडक्यात आपल्याला सांगायची आहेत. पहिलं चित्र पाहूया. पहिलं चित्र जे आहे ते कायिक विदारणाचं उदाहरण आहे. कायिक विदारण जे आहे ते उष्णतेमुळे घडून येणारं विदारण आहे. म्हणजे उष्णतेमुळे खडकांचे फुटणे, तुटणे, बारीक होणे याला कायिक विदारण असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. इथे आपल्याला घुमटाकार खडकाची टेकडी दाखवलेली आहे आणि त्या टेकडीचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला काय दिसतंय की ज्या पद्धतीने कांद्याचे जसे पापुद्रे निघतात तसे या खडकाचे पापुद्रे निघालेले दिसत आहेत. तर या खडकाची अशी अवस्था का झाली असेल तर निसर्गामध्ये उघड्यावर पडलेला जो खडकाचा भाग आहे तो अधिक तापतो. त्या मानाने आतला जो भाग आहे खडकाचा तो कमी तापतो, तो थंड राहतो आणि त्यामुळे खडकाचे वरचे थर हे पापुद्र्याप्रमाणे सुटे होतात आणि ते वरून निघून जातात आणि ह्यालाच अपपर्णन असे म्हणतात. म्हणजे वरचे थर खडकाचे सुटे होऊन निघून जाणे यालाच अपपर्णन असे म्हणतात. हे कायिक विदारणाचं उदाहरण आहे. थोडक्यात कांद्याच्या पापुद्र्याप्रमाणे खडकाचे उष्णतेमुळे वरचे थर निघून जाणे, वरचे पापुद्रे निघून जाणे यालाच अपपर्णन असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. पुढचं चित्र पाहूया. या चित्रामध्ये आपल्याला खडक जो आहे तो खंड विखंड त्याचं झालेलं दिसत आहे. हे असं का झालं आहे तर काही वेळेला तापमान आणि पाणी या दोन्ही घटकांमुळे खडकांचे आकुंचन आणि प्रसरण होते. तापमानामुळे खडकांमध्ये तडा जातात आणि त्या तडांमध्ये ज्या वेळेला तिथे उष्णता कमी होते किंवा थंडीचे दिवस येतात तेव्हा तिथे त्या तडांमध्ये साचलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचं रूपांतर बर्फात होतं आणि बर्फात रूपांतर झाल्यानंतर बर्फ प्रसरण पावतो. त्यामुळे त्या खडकांच्या कडा ज्या आहेत, भेगा ज्या आहेत त्या रुंदावतात आणि त्या खडकांचे तडे रुंदावतात आणि अशा प्रकारे मोठे खंड एकमेकांपासून विलग होतात. या विदारणालाच खंड विखंडन असे म्हणतात. म्हणजे खडकांचे मोठे मोठे भाग अलग होतात त्याला खंड विखंडन असे म्हणतात. थोडक्यात तापमान व पाणी या दोन घटकांमुळे खडकांचे आकुंचन आणि प्रसरण होऊन खडकाचे जोड किंवा तडे रुंदावतात. त्यामध्ये पाणी साचून खडकाचे मोठे खंड एकमेकांपासून विलग होतात. त्यालाच खंड विखंडन असे म्हणतात. पुढचं चित्र पाहूया. या चित्रामध्ये छिन्न भिन्न विदारण दाखवलेलं आहे. हे सुद्धा कायिक विदारणाचंच उदाहरण आहे. ज्या प्रदेशामध्ये तापमान काही काळ 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी असते, म्हणजे खूप थंडी पडते ज्या ठिकाणी काही प्रदेशामध्ये, तेथील खडकातील तडांमध्ये साचलेल्या पाण्याचा जो बर्फ आहे तो तयार होतो, पाण्याचा बर्फ तयार होतो आणि त्यामुळे खडकातील ताण
वाढतो आणि ताण वाढल्यामुळे खडक एकमेकांपासून विलग होतात. त्याला छिन्न भिन्न विदारण असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात खडकांमध्ये पाणी साचून त्या पाण्याचं बर्फात रूपांतर झाल्यामुळे ते खडकातला ताण वाढतो आणि त्या खडकाचे छिन्न भिन्न होऊन तुकडे पडतात. त्यालाच कायिक विदारण किंवा छिन्न भिन्न विदारण असे म्हणतात. पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला खडकावर तांबूस रंग आलेला दिसत आहे. तर हे रासायनिक विदारणाचं उदाहरण आहे आणि याला भस्मीकरण असं म्हणतात. एखाद्या खडकांमध्ये लोह अंश असतो, म्हणजे लोखंडाचा काही अंश असतो. त्यामुळे त्या खडकावर जेव्हा पाण्याचा किंवा वातावरणातील ऑक्सिजनचा संपर्क येतो त्यावेळेला खडकातील लोह अंश गंजतो आणि त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा रंग तयार होतो, तपकिरी रंगाचा थर तयार होतो. त्यालाच भस्मीकरण असे म्हणतात. म्हणजेच कोणत्याही मूलद्रव्याच्या ऑक्सिजनशी होणाऱ्या रासायनिक क्रियेला भस्मीकरण असे म्हणतात. थोडक्यात लोह अंश गंजणे म्हणजेच भस्मीकरण. पुढच्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की हे जे शिल्प आहे त्या चेहऱ्यावर छिद्र तयार झालेली आहेत. हे असं का झालं असेल तर काही वेळेला समुद्राच्या क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक मिसळतात. म्हणजे समजा हे समुद्राच्या ठिकाणी किंवा खाऱ्या पाण्याच्या संपर्कामध्ये हे शिल्प आलं असेल तर त्या खडकांमध्ये लहान लहान छिद्र तयार होतात. कारण क्षारयुक्त पाण्यामध्ये खडकातील जे घटक आहेत, विद्राव्य घटक, विरघळणारे घटक, ते मिसळल्यामुळे ते विरघळून जातात त्या पाण्यामध्ये आणि त्या खडकात लहान छिद्र तयार होतात. सूर्याच्या उष्णतेमुळे स्फटिकीकरण घडून येते आणि त्यामुळे खडकाचा पृष्ठभाग मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे दिसू लागतो. त्यालाच रासायनिक विदारण असे म्हणतात. म्हणजेच थोडक्यात खडकातील काही भाग रासायनिक अभिक्रियेमुळे विरघळतो किंवा वाहून जातो आणि त्यालाच रासायनिक विदारण असे म्हणतात. पुढील चित्रामध्ये आपल्याला जैविक विदारण दाखवलेलं आहे. जैविक विदारण म्हणजेच वनस्पती, प्राणी, कीटक यामुळे जे विदारण घडून येते, मानव, प्राणी, वनस्पती अशा सजीवांमुळे खडकांचे फुटणे, तुटणे, बारीक होणे याला जैविक विदारण असे म्हणतात. उंदीर, घुशी, ससे किंवा मुंग्या हे वारूळ तयार करतात आणि त्यामुळे वारूळ तयार करताना या खनक प्राण्यांच्या खननामुळे खडकाचे विदारण घडून येते किंवा जमिनीमध्ये बिळं तयार करताना खडकांचा जो आधार असतो, मातीशी चिकटलेला भाग असतो, तो निघून जातो. म्हणजे खडक मोकळा होतो त्या मातीपासून आणि त्यामुळे खडक फुटतो, तुटतो, बारीक होतो. यालाच जैविक विदारण असे म्हणतात. पुढील चित्रामध्ये आपल्याला रासायनिक विदारणाचे क्षार विदारण दाखवलेले आहे. हा मागच्या चित्रामध्ये तुम्हाला जसं सांगितलं की समुद्राच्या क्षारयुक्त पाण्यामध्ये खडकातील विद्राव्य घटक मिसळले तर त्यामुळे खडकात लहान लहान छिद्र तयार झालेली तुम्हाला दिसत आहेत. सूर्याच्या उष्णतेमुळे स्फटिकीकरणाची प्रक्रिया घडून येते आणि खडकाचा पृष्ठभाग मधमाशाच्या पोळ्यासारखा दिसू लागतो. त्यालाच रासायनिक विदारण किंवा क्षार विदारण असे म्हणतात. पुढील चित्रामध्ये एका खडकातून वनस्पती वाढलेली आहे आणि त्यामुळे खडक फुटलेला दिसत आहे. त्याला जैविक विदारण असे म्हणतात. काही वेळेला जुने किल्ले असतील, जुन्या इमारती असतील, मोठा खडक असेल, दगड असेल, यांच्या भेगांमध्ये एखादं रोपटं वाढू लागतं. जसजसं रोप मोठं होऊ लागतं, झाड मोठं होऊ लागतं, तसतशी त्याची मुळं त्या दगडामध्ये खोलवर जातात आणि त्यामुळे खडकांच्या ज्या कणांमध्ये ताण निर्माण होतो आणि खडक फुटतो. यालाच जैविक विदारण असे म्हणतात. म्हणजे वनस्पतींमुळे खडक फुटतो त्याला जैविक विदारण असे म्हणतात. बऱ्याच वेळेला भिंतींच्या भेगांमध्ये तुम्हाला पिंपळ, वड, उंबर अशा वनस्पती उगवलेल्या दिसतील आणि त्यामुळे जसजशा त्या वनस्पती मोठ्या होतात तसतशा त्या भेगा रुंदावतात.
भिंतींना तडे वगैरे गेलेले आपण पाहिले आहेत. बघा, खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात. कायिक, रासायनिक आणि जैविक असे विदारणाचे 3 प्रमुख प्रकार आहेत, ते आपण पाहिले. कायिक विदारण म्हणजे उष्णतेमुळे किंवा अतिथंडीमुळे जे खडक फुटतात त्याला कायिक विदारण म्हणतात. रासायनिक अभिक्रिया खडकांवर होऊन जे विदारण घडून येते त्याला रासायनिक विदारण म्हणतात. आणि जैविक विदारण म्हणजेच किड्या, मुंग्या, मानव, वनस्पती, प्राणी या सजीवांमुळे जे विदारण घडून येते खडकाचे त्याला जैविक विदारण असे म्हणतात. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण जास्त प्रभावी असते, तर दमट हवामानाच्या प्रदेशात रासायनिक विदारण मोठ्या प्रमाणात घडून येते. जैविक विदारण हे सजीवांकडून घडते. आपल्याला एक प्रयोग करायला सांगितलेला आहे. कांदा घ्या, तो मधोमध कापा. कापलेल्या भागाचं निरीक्षण केल्यावर आपल्याला दिसेल की कांद्याचा प्रत्येक पापुद्रा वेगळा करून बघितल्यावर आपल्याला काय लक्षात आलं? आपण अशा पद्धतीचं विदारण बघितलेलं होतं. बरोबर आहे. अपपर्णन हे विदारणाचा प्रकार आपण बघितला की ज्याप्रमाणे कांद्याचे पापुद्रे निघतात तसेच खडकाचे देखील उष्णतेमुळे पापुद्रे निघतात. खडक सुट्टा होतो, खडकाचा उघडा पडलेला भाग अधिक तापतो, त्यामुळे त्यात आतील भाग थंड राहिल्यामुळे खडकाचे वरचे पापुद्रे कांद्याच्या पापुद्र्याप्रमाणे सुटे होतात. यालाच अपपर्णन असे म्हणतात. त्यानंतर आपण कायिक विदारणाचे प्रकार बघितले. त्यामध्ये तापमानामुळे, उष्णतेमुळे उष्णतेमुळे अपपर्णनाची क्रिया घडून येते. त्यानंतर दहिवरामुळे सुद्धा अशा पद्धतीचे खडकांचे फुटणे, तुटणे ह्या क्रिया घडून येतात. स्फटिकांची वाढ झाल्यामुळे सुद्धा विदारण घडून येते. दाबमुक्ती, पाणी असे जे प्रकार आहेत. तापमानामुळे आपण पाहिलेलं आहे की आकुंचन आणि प्रसरणाची क्रिया सतत घडत राहिली तर खंड विखंडनासारखे विदारणाचे प्रकार आपण मागच्या चित्रामध्ये बघितलं आहे. दहीवर ज्याप्रमाणे एक पाणी गोठल्यावर त्याचे आकारमान वाढते. ज्या प्रदेशामध्ये तापमान काही काळ 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी असते तेथील खडकातील तडांमध्ये साचलेलं पाणी गोठल्यावर त्याचा जेव्हा बर्फ तयार होतो तेव्हा त्या बर्फाचं आकारमान वाढतं आणि त्या खडकांमध्ये ताण निर्माण होतो आणि खडक छिन्न भिन्न होऊन फुटतो. ती आकृती आपण 3.1 मध्ये पाहिलेली आहे. त्याच पद्धतीने आपण समुद्रकिनाऱ्यावर किंवा खडकाळ भाग असेल तेथे सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचं पाणी जेव्हा आदळतं आणि सागरी जलांचे तुषार खडकांवर आपटतात, या क्षारयुक्त पाण्यामध्ये खडकातील विद्राव्य घटक मिसळतात. त्यामुळे खडकात छोट्या मोठ्या आकाराची छिद्र तयार होतात. आपण एक शिल्प पाहिलं होतं आणि त्या शिल्पाला छिद्र पडलेली आपण बघितली. तर अशा पद्धतीने हा द्रवीकरणाचा परिणाम आहे आणि अशा छिद्रातून क्षारयुक्त पाणी साचते. सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जातं आणि पाण्यातील क्षारांचे स्फटिकीकरण घडून येते आणि स्फटिक जास्त जागा व्यापतात. त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो, खडकावर छिद्र तयार होतात. परिणामी खडकाचा पृष्ठभाग मधमाशाच्या पोळ्यासारखा दिसू लागतो. त्यासाठी आपल्याला ही पुढची आकृती बघा. अशा पद्धतीने खडकावर समुद्रकिनारी अशा प्रकारचे खडक तुम्हाला पाहायला मिळतील. कारण क्षारयुक्त समुद्राचं पाणी खूप खारट असतं. सतत त्या खडकांवर त्या खाऱ्या पाण्याच्या लाटांचा मारा होत असतो. त्यामुळे त्यातील खडकातील जे काही घटक आहेत ते त्या पाण्यामध्ये विरघळून जातात आणि त्या खडकांवर अशी ही छिद्र पडलेली दिसतील. मधमाशांचं पोळं कसं असतं त्या पद्धतीने या खडकांवर छिद्र पडलेली दिसून येतात. यालाच आपण रासायनिक स्फटिकीकरण असं म्हटलेलं आहे. पुढच्या चित्रामध्ये आपल्याला कणात्मक विदारण म्हणजे खडकांपासून बारीक बारीक खडकाचे कण तयार होऊन माती कशी तयार होते हे दाखवलेलं आहे. याला कणविखंडन किंवा कणात्मक विदारण असे म्हणतात. आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे एक ग्लास घ्या, त्या ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खडूचे 2-3 तुकडे टाकले. त्यानंतर आपल्याला काय बदल झालेला दिसेल
तर जो ग्लास आहे त्या ग्लासातलं पाण्याचा रंग बदलला का? हो. जेव्हा ते खडू त्या पाण्यामध्ये विरघळले त्यावेळेला त्या खडूचा रंग ज्या पद्धतीचा असेल, निळा रंग असेल, हिरवा असेल किंवा पांढरा असेल, पांढरे खडू टाकले तर ते पाणी पांढऱ्या रंगाचं होईल. हिरव्या रंगाचे खडू टाकले तर ते पाणी हिरव्या रंगाचं होईल. म्हणजेच काय झालं तर खडू पाण्यामध्ये विरघळला आणि त्यामुळे त्या पाण्याचा रंग बदलला. पुढचं चित्र बघूया. या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? एक ओला रुमाल घेतलेला आहे आणि त्या ओल्या रुमालामध्ये आपण काही स्क्रू किंवा चुका घेऊन त्या ओल्या कपड्यामध्ये ठेवल्या. 2-3 दिवस आपण ठेवून दिल्या त्या ओल्या कपड्यामध्ये. 2-3 दिवसानंतर आपण तो रुमाल उघडून पाहिल्यावर आपल्याला काय दिसेल की त्या कापडावर त्या खिळे जे आहेत, चुका आहेत, त्या गंजलेल्या दिसतील आणि त्यांचे डाग त्या सफेद कपड्यावर किंवा त्या रुमालावर पडलेले दिसतील. असे का झाले? कापड ओले असल्यामुळे लोखंडी स्क्रू किंवा चुका यांना काही प्रमाणात गंज आला, म्हणजे लोह अंश त्याचा गंजला आणि त्या गंजामुळे कापडावर डाग पडले असावेत हे आपल्याला दिसून येते. हेच रासायनिक विदारणाचं उदाहरण आहे. यामध्ये लवणस्तंभ तयार झालेले चुनखडकाच्या प्रदेशामध्ये जेव्हा वरून पाणी वाहत असतं, चुनखडकाच्या प्रदेशावरून पाणी वाहत असतं, तेव्हा ते पाणी झिरपून त्या चुनखडकातून खाली येतं. परंतु ते पाणी जर क्षारयुक्त असेल तर त्या क्षारयुक्त पाण्याचे स्तंभ तयार होतात. असे खाली आलेले लांबच्या लांब खांब तयार होतात, क्षाराचे खांब तयार होतात. त्यालाच लवणस्तंभ असे म्हणतात. लवण म्हणजे मीठ आणि स्तंभ म्हणजे खांब. तर असे हे लवणस्तंभ अहमदनगर जिल्ह्यात वडगाव दर्या किंवा पारनेर तालुक्यामध्ये अशा प्रकारचे लवणस्तंभ तयार झालेले आहेत. पुढच्या चित्रामध्ये पण आपल्याला जैविक विदारणाचं उदाहरण दिलेलं आहे की एखादी किल्ला असेल, एखादं पुरातन मंदिर आहे आणि त्या पुरातन मंदिरातून एखादा वृक्ष जर त्या भिंतीतून किंवा दगडातून वाढला आणि ते झाड मोठं झालं की ते मंदिराच्या भिंतीमधून हे झाड मोठं झालेलं आहे. बहुतांशी वडाचं झाड असावं आणि त्यामुळे त्याची मुळं त्या भिंतींमध्ये खोलवर गेलेली आहेत. ते अगदी पुरातन मंदिर दाखवलेलं आहे आणि त्या खडकाचं किंवा त्या मंदिराचं हे चित्र दाखवलेलं आहे. हे जैविक विदारणाचं उदाहरण आहे. पुढील चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे की खडकांवर दगडफुलासारखी वनस्पती उगवलेली आपल्याला दिसते. दगडफूल, शेवाळ यासारख्या वनस्पती उगवतात आणि त्यामुळे खडकातील शेवाळ, हरिता, दगडफूल इत्यादी वनस्पतीमुळे सुद्धा खडकाचे विदारण घडून येते आणि खडक कमकुवत होतो आणि तो फुटतो. त्यालाच जैविक विदारण असं म्हणतात. हे दगडफूल आहे, त्या दगडांवर ज्या प्रकारची जी वनस्पती उगवते त्याला दगडफूल किंवा शेवाळ किंवा हरिता असे म्हणतात. पुढे जमीन खचण्यामुळे देखील कशा प्रकारे विदारण घडून येतं हे दाखवलेले आहे. खडकाचे सुटे झालेले जे तुकडे आहेत ते गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात. उताराच्या पायथ्याशी हे स्थिरावतात. वर्षानुवर्षे अशी क्रिया घडत गेल्याने तीव्र उताराच्या पायथ्याशी विदारित तुकड्यांच्या शंकूच्या आकाराचा ढिगारा तयार होतो. किंवा काही वेळेला काय होतं, तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात दरडी कोसळणे, भूस्खलन किंवा जमीन खचणे इत्यादी स्वरूपाच्या तीव्र गतीने विस्तृत झीज होणे. अशा प्रदेशात पाऊस पडल्यावर किंवा बघा माळीण गावाचं तुम्हाला उदाहरण माहिती असेल की तिथली जमीन खचत गेली आणि ते गाव पूर्णच्या पूर्ण जमिनीखाली गाडलं गेलं. तर अशा प्रकारे ह्या पावसाळ्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे कोल्हापूर वगैरे ह्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने कोकणात सुद्धा जमीन खचण्याचे प्रकार आपल्याला आढळून आलेले आहेत. जमीन पूर्णपणे खाली खचत जाते आणि त्यामुळे सुद्धा विदारण घडून येतं.
उंच तीव्र उताराचा जो डोंगर भाग असेल तर त्या तीव्र उतारावरून सुद्धा मोठ्या प्रमाणावर पावसामुळे किंवा वादळामुळे सुद्धा काही वेळेला वरचे दगड माती हा सगळा भाग खाली येऊन घरंगळत खाली येतो उताराच्या दिशेने. यालाच दरडी कोसळणे असे म्हणतात. बऱ्याच वेळेला घाटामध्ये अशा प्रकारच्या दरडी कोसळून वाहतुकीची कोंडी होते, रस्ते बंद होतात. भूस्खलन हा सुद्धा एक विदारणाचाच प्रकार आहे. यामध्ये जमीन खाली पूर्णपणे खालच्या दिशेने उताराच्या दिशेने ही भूस्खलन होऊन विस्तृत जमिनीची झीज होते आणि जागेवरच काही भाग खचला जातो. त्याला जमीन खचणे किंवा भूस्खलन असे देखील म्हणतात. बऱ्याच वेळेला मातलोट भाग म्हणजे मंद गतीने होणारी विस्तृत झीज असं इथे म्हटलेलं आहे. कमी उताराच्या आणि सर्वसाधारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये अशा प्रकारे विस्तृत झीज किंवा मोठ्या प्रमाणात घडून येते आणि यात माती सरकणे ही क्रिया जास्त प्रमाणात होते. बर्फाच्छादित प्रदेशामध्ये सीमावर्ती भागात उतारावर माती मंद गतीने हळूहळू माती खाली खाली सरकत असते आणि त्या सरकण्यामुळे उताराला लंबरूप असे लहान लहान बांध तयार होतात. बघा असे तुम्हाला दिसतील की जणू काय अशी बांधांची अशी पायऱ्या पायऱ्यांची शेती तुम्हाला ही दिसत असेल. तर असे हे बांध जे आहेत ते नैसर्गिकपणे तयार झालेले आहेत. माती सरकण्यामुळे असे लंबरूप लहान लहान बांध तयार होतात. यालाच मातलोट असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने विदारण, विस्तृत झीजचे प्रमाणे खनन ही देखील एक बाह्य प्रक्रिया आहे. खनन हे विविध कारकांमुळे घडून येते. जसं वारा आहे, वाहतं पाणी आहे, हिमनदी आहे, सागरी जल आहे, भूजल आहे. यांच्या कार्यामुळे सुद्धा खडकाचे विदारण घडून येते. हे विदारण कशा पद्धतीने घडते हे आपण पुढच्या पाठामध्ये पाहूया.